भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले अध्यक्ष सन्माननीय शरददादा भोईर साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. टीम पायाचे कॅप्टन. नक्कीच 2 खेळाडू नवीन भरती झाले आहेत या हंगामासाठी. आपलं हार्दिक स्वागत आहे. दिव्येश शिल्लवन पाये टीमचे कॅप्टन. चला आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. तर आई गावदेवी सोनाले टीमचे कॅप्टन आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. चालू करायला काय देवरून ना. गाडी कुठे गाडी 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 ब्लॅक युनिकॉर्न होती मला. हॅलो हॅलो, दोन्ही संघांनी या सूचनेकडे लक्ष द्या. पहिल्या 3 षटकांकरिता तुमच्याकडे फक्त आणि फक्त 15 मिनिटांचा अवधी आहे. या 15 मिनिटांच्या अवधीमध्ये 3 षटकं पूर्ण होणं अनिवार्य आहे. अन्यथा 3 षटकं पूर्ण झाली नाही तर मात्र एक अतिरिक्त खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये हात ठेवावा लागेल. आणि दोन्ही संघांना विनंती आहे आपला 12वा प्रतिनिधी समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे विना विलंब. त्यानंतर जर आपण पाहिलं नियमावली ही मागील 2 दिवसापासून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतोय. पंच आणि कमिटी मेंबर्स यांच्याशी आपण कोणत्या प्रकारचं आर्ग्युमेंट आपण करायचं नाही आहे. जर आपण आर्ग्युमेंट केलं तर मात्र संघनायकाला वर्षभर खेळता येणार नाही. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर संघांना 5 स्पर्धा मात्र खेळता येणार नाही. ही अशी एक नियमावली आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान आगमन होत आहे संतोषजी म्हात्रे. आपलं हार्दिक स्वागत आहे अध्यक्ष चषक 2024 मध्ये. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. तर सोनाळे संघ आपले फलंदाज पाठवायचे आहेत. उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा. के मडवी प्लीज सहकार्य करा. भरपूर मोठं सहकार्य तुम्ही या स्पर्धेला देखील केलं आहे. आणि आता मात्र या सामन्याच्या माध्यमातून उशीर होऊ नये यासाठी देखील तुम्हाला सहकार्य करायचं आहे. तर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत पंच विक्रम नाईक सर, पंच सुनील म्हात्रे सर आणि माधवजी ठाकरे असे हे 3 पंच आपल्याला पाहायला मिळते. आणि अगदीच मागील 2 दिवस जर आपण पाहिलं तर
एक मनोरंजन माधव ठाकरे सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि आजसुद्धा मनोरंजन होईल, म्हणजे 4 दिवस मनोरंजन आहे. सोनाळे संघ प्लीज आपले फलंदाज पाठवायचे आहेत. वेळ जर आपण पाहिली ती मात्र कुणासाठी थांबत नाही, त्यामुळे आपण वेळेचं भान ठेवून सहकार्य करावं हीच अपेक्षा आहे. फलंदाज मार्गस्थ झालेले आहेत. 2 फलंदाज खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतील. अरुण आणि भगवान असे हे 2 फलंदाज फलंदाजी करता मार्गस्थ झालेले आहेत. जे पॉवर प्लेचं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जे खेळाडू आहेत 30 यार्ड सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. अध्यक्ष चषक 2024 जी चाचणी स्पर्धा आपण पाहतोय, या चाचणी स्पर्धेचं विशेष वैशिष्ट्य आपण पाहिलं. नक्कीच त्या दरम्यान या ठिकाणी कबड्डीचे कोच नागेशजी भोईर त्याचबरोबर जनत पाटील यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. यस, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. वेलकम. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल वित्तल कोपर विपक्ष देवरुंग. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आपला संघ घेऊन तयारीत राहा. तर त्या दरम्यान आपण वळूया चालू मॅचच्या दिशेने. चालू मॅचची सुरुवात ऐकूया द व्हॉइस ऑफ झिडके भिवंडी रोहन पाटील. धन्यवाद संदेश. गेम ऑन. पंचांचा इशारा येईल सामन्याला सुरुवात. 15 मिनिटांच्या अवधीमध्ये इथून मात्र 3 षटकं पूर्ण होणं अनिवार्य आहे. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. राईट आर्मवरती विकेट. पहिला चेंडू यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलंय. निघून जाईल चेंडू पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावत आहेत. तत्पूर्वी दोन्ही फलंदाजांना संधी होती 2 धावा घेण्याची आणि अगदीच सहज रित्या इथून मात्र या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. सामना सुरू झालेला आहे. प्रेक्षकांना विनंती करतोय आपण मैदानाच्या बाहेरून यायचं आहे. कोणताही अडथळा होणार नाही याकडे आपण लक्ष द्या. धावसंख्या जाऊन पोहोचले 2 या अंकावरती. गोलंदाज विवेक. राईट आर्मवरती विकेट. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. चित्त्याची चपळाई, पण मात्र पंचांचं बोट आकाशात वर येईल याचाच अर्थ फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद. यस नो वेटची भूमिका खूप महत्त्वाची असते धाव घेताना आणि तीच मात्र इथून आपल्याला दिसली नाही. ताळमेळ कुठेतरी कमी दिसली आणि त्यामुळेच इथून मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये पहिल्या विकेटचं पतन होताना आपण पाहतोय. फलंदाज बाद. वळूया सामन्याकडे पुन्हा एकदा. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर डगआउटमध्ये प्रश्न विचारला जाईलच की खरंच ही धाव घेण्याची गरज होती का. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रवी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळेल नॉन स्ट्राईक एनवरती, कारण की धावचीत स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र जोरदार प्रहार तर झालाय. गोड आवाज ऐकायला मिळेल. तत्पूर्वी इथून मात्र जर आपण पाहिलं तर चेंडूची फेकी केली जाते आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण केल्या जात आहेत. काहीसा वाटत होतं की
अडथळा निर्माण होतोय की काय, पण मात्र नाही. नजर महत्त्वाची आहे आणि तीच नजर मात्र कायम ठेवली आणि इथून मात्र संघाकरता 2 धावा जरूर वाचवल्यात क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 5 या अंकावर. सकाळच्या सत्रातील तिसऱ्या दिवसातील पहिला सामना आपण पाहतोय, अध्यक्ष चषक 2024. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक, निघून गेला चेंडू स्वीपर कव्हर क्षेत्रामध्ये. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 7 या अंकावर. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर षटकातील अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. प्रयत्न केले जात आहेत चांगली फलंदाजी करण्याकरता. त्याचप्रमाणे सावध पवित्रा सुद्धा पाहायला मिळतोय दोन्ही फलंदाजांचा, कारण की सुरुवातीचं षटक आहे, सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये जर आपण विचार केला तर धावसंख्येची चा जो ओघ आहे तो कुठेतरी कमी होताना पाहायला मिळतो, कारण की ड्यू फॅक्टर सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये. हिवाळी ऋतू आपल्याला पाहायला मिळतोय. त्या कारणास्तव सकाळच्या सत्रामध्ये जे सामने होतात ते मात्र कमी धावसंख्येचे आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस मात्र चांगला देखणा स्ट्रोक, निघून गेला चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये आणि अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू क्षेत्ररक्षकाला चकवा देऊन निघून गेला सीमा पार. नशिबाचा चौकार, मिळतील या धावा 4. जाऊन पोहोचलंय फलकावरती 11 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. 11 रन्स ऑन दी बोर्ड. नेल्सन फिगर आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र जोरदार प्रहार, गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळेल आणि चेंडू मात्र निघून गेलाय. मोहर उमटते चेंडूवरती 6 धावांची. षटकार. पद्धतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. एक षटकाच्या अखेर नंतर आपण पाहतोय 17 धावा. धावांची लयलूट पाहायला मिळते आईगाव देवी सोनाळे संघाच्या माध्यमातून, कारण की होम ग्राउंडवरती हा सामना खेळताना आपण त्यांना पाहतोय आणि अगदीच होम ग्राउंडवरती खेळण्याचा जो अनुभव आहे त्याच अनुभवाने चांगला खेळ सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 17 धावा आहेत फलकावरती आपण पाहतोय. 17 रन्स ऑन दी बोर्ड. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 17 धावा. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आता मात्र विक्रम नाईक सरांना आपण पाहतोय. धावसंख्या आहे 17 धावा फलकावरती. एक षटकाची अखेर. षटक क्रमांक 2. गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज भरत याच्या माध्यमातून. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. तत्पूर्वी पंच विक्रम नाईक सर इशारा करतायत बाईच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 18 या अंकावरती. धावचीच्या स्वरूपामध्ये जर आपण पाहिलं तर पहिला फलंदाज 3 या धावसंख्येवरती जेव्हा बाद झाला त्याच्यानंतर मात्र 14 धावांची एक चांगली पार्टनरशिप ही आतापर्यंत पाहायला मिळते आणि ही खूप जमेची बाजू आईगाव देवी सोनाळे संघाकरिता. यावेळेस मात्र फटका फसलाय. उंची जास्त, लांबी कमी. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथून मात्र हाताला स्पर्श करून चेंडू मात्र धरतीला दान होतोय. जीवनदान मिळतंय फलंदाजाला. तत्पूर्वी 2 धावा जोडण्यामध्ये यश आलंय. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 20 या अंकावरती. 20 रन्स ऑन दी बोर्ड. अगदीच जर आपण पाहिलं तर
चांगला फटका पाहायला मिळाला होता, पण चेंडू जास्त वेळ हवेत पाहायला मिळाला आणि अगदीच गोलंदाजाने अतोनात प्रयत्न केले. प्रयत्नांची पराकाष्ठा पाहायला मिळाली, पण जर आपण पाहिलं तर शेवटच्या क्षणी मात्र नजर हटी, दुर्घटना घटी. यावेळेस मात्र चेंडूला खेळायचं होतं कव्हरच्या क्षेत्रामध्ये, निघून गेला चेंडू लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे, चेंडूची फेकी, आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर धावा जोडल्या जातील त्या दोन धावांच्या मदतीने धावसंख्या 22 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर राजा दिवेकर सुरेखरित्या गुणलेखन करतायत आणि आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत की फलंदाज अरुण हे आतापर्यंत 21 धावांवरती खेळत आहेत वैयक्तिक. चांगली फलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. यावेळेस मात्र एक चांगला देखणा स्ट्रोक, शॉर्ट आर्म पुल, निघून गेला चेंडू आणि इथून मात्र नशिबाची साथ मिळेल का, पण मात्र नाही. चेंडूची फेकी केली आहे. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय की काय, आणि इथून मात्र इट विल बी रन्स कंप्लीटेड विल बी द 2. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने 24 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. अगदीच जर आपण पाहिलं तर विचार विनिमय सुद्धा सुरू आहे. महत्त्वपूर्ण जमेची बाब इथून मात्र आपल्याला ही पाहायला मिळते. चांगला देखणा फटका पाहायला मिळाला आणि नशिबाची साथ सुद्धा. असं वाटत होतं की चेंडू सीमापार जातोय की काय, पण मात्र नाही. अगदीच जर आपण पाहिलं एफर्ट दाखवले क्षेत्ररक्षकाने. तत्पूर्वी चेंडू पुनश्च एकदा ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळेल. आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर चेंडूची फेकी करण्यामध्ये थोडासा अवकाश झाला आणि संधीचं पुन्हा एकदा वन शॉटचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. आणि 2 धावांची पेनल्टी, सॉरी 2 धावांची पेनल्टी देण्यात आलेली आहे पंचांच्या माध्यमातून. याचाच तर म्हणजे एकूण एकंदर 4 धावा जोडल्या जातील. तर अशा रीतीने षटक क्रमांक 2ची समाप्ती झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 28 धावा. पेनल्टीच्या 2 धावा या जोडल्या जातील आणि 2 धावा ज्या आहेत त्या फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. म्हणजे एकूण एकंदर 28 धावा फलकावरती आपण पाहतोय. एक चांगली भागीदारी, एक चांगली पार्टनरशिप इथून मात्र दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. फलंदाज अरुण आणि रवी या 2 फलंदाजांच्या माध्यमातून आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या षटकामध्ये धावांचा ओघ कुठेतरी थोडासा कमी झाला. पहिल्या षटकामध्ये 17 धावा जरूर आपल्याला या पाहायला मिळाल्या, पण दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज भरत यांनी 9 धावा खर्च केल्या. एक चांगली गोलंदाजी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण मात्र अजूनही सफलता, विकेट मिळवण्यामध्ये मात्र त्यांना अजूनही यश मिळालेलं नाही आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जाते. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण विचार केला तर एक जमेची बाजू ती म्हणजे चांगली धावसंख्या 2 षटकाच्या अखेरपर्यंत एक सेफ टोटल आतापर्यंत पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 28 धावा, 1 बाद 28 अशी परिस्थिती आपण पाहतोय आई गावदेवी सोनाळे संघाची. आई गावदेवी सोनाळे संघ अगदीच जर आपण पाहिलं तर आपल्या होम ग्राउंडवरती खेळतोय आणि होम ग्राउंडवरती खेळण्याचा, होम पिचवर खेळण्याचा जो अनुभव आहे ती अनुभवाची सिद्धता या 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज जयेश याच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळते. राईट आर्मवरती विकेटचा मारा. यावेळेस मात्र पुढे सरसावत निघून जाईल चेंडू. इथून मात्र सीमारेषा पार. असरदार, बहारदार, धमाकेदार षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय. फलकावरती आपण पाहतोय 34 अंकावरती.
लेफ्ट आर्म राऊंड दी विकेटचा मारा आहे गोलंदाज जयेश यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल झालाय गली रिजनमध्ये. यावेळेस मात्र चेंडूची फेकी केली जाईल. दोन्ही फलंदाजांना संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची आणि इथून मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 36 या अंकावरती. 36 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. यस त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतोय. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे विद्यमान सचिव सन्माननीय प्रदीप जोशी साहेब. वेलकम. अफाट मेहनत अफाट कष्ट या स्पर्धेमागे नक्कीच त्यांचे या ठिकाणी शुभ आगमन झालंय. वेलकम. वळू या सामन्याकडे. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालेला आहे. 36 धावा फलकावरती आपण पाहतोय. 2 फलंदाज बाद झालेले आहेत. कैलास मडवी नवीन फलंदाज फलंदाजी करता बॅटिंग स्थानवरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज जयेश. यावेळेस मात्र अप्रतिम देखना स्ट्रोक. निघून जाईल चेंडू सीमा पार. मिड विकेट सीमारेषा पार. धमाकेदार. फेक होईल याची आपण नोंद घ्या. तत्पूर्वी आपली जी ऑफिशियल फीज आहे वार्षिक फी आणि जी चाचणी स्पर्धेची फी ती आपण जमा करायची आहे आणि रितसर आपल्याला त्याची पावतीसुद्धा मिळणार आहे. तत्पूर्वी व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. माधव ठाकरे सर इशारा करतायत. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 43 या अंकावरती. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर चांगली फलंदाजी केलेली आणि आल्या आल्या हल्ला बोल केलाय फलंदाज कैलास मडवी यांनी. यावेळेस मात्र अप्रतिम देखना स्ट्रोक. सुंदर कव्हर ड्राईव्ह. कव्हरच्या क्षेत्रात चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि दोन्ही फलंदाजांमध्ये योग्य ताळमेळ आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 45 या अंकावरती. 45 रन्स ऑन द बोर्ड ऑन द बिहाफ लॉस ऑफ 2 विकेट्स. आई गावदेवी सोनाळे या संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक आतापर्यंत जर पाहिलं तर कव्हरच्या क्षेत्रामध्ये चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. तत्पूर्वी यावेळेस मात्र चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ आपण पाहतोय आणि मंडळाचे उपाध्यक्ष रोहित पाटील यांच्या वतीने 5,000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्याबद्दल त्यांचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचतीये फलकावरती 49 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 49 रन्स ऑन दी बोर्ड. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर राजा दिवेकर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की या षटकामध्ये तब्बल 21 धावा गोलंदाज जयेश याने खर्च केलात. म्हणजे अगदीच महागडं षटक आपण पाहतोय.
वळूया सामन्याकडे पुन्हा एकदा. 49 धावा फलकावरती आहेत. बॅक टू बॅक आतापर्यंत फलंदाजांचा बोलबाला राहिलाय. म्हणजे पहिल्या दिवशी जी फलंदाजाने केली होती ती फलंदाजी आता मात्र तिसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळते. यावेळेस मात्र अप्रतिम देखना स्ट्रोक कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतो. दुसरी धाव घेण्याची संधी आणि चेंडू मात्र पसार होईल. 2 पायांच्या मधून फरार होतोय. 4 धावांकरिता नशिबाचा चौकार. फलंदाज अरुण यांची वैयक्तिक धावसंख्या जर आपण पाहिली, राजा दिवेकर गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 31 या अंकावरती 31 धावांची खेळी त्यांनी आतापर्यंत केलेली आहे. होम ग्राउंडवरती खेळण्याचा हा एक प्लस पॉईंट बेनिफिट हा मात्र त्यांना मिळालेला आहे. 2 चौकार अनेक षटकार आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. आणि विशेष महत्त्वाची बाब म्हणजे दुहेरी धावा जास्तीत जास्त या जोडलेल्या गेलेल्या आहेत. 8 वेळा दुहेरी धावा. यावेळेस मात्र पुन्हा एकदा कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे, आता मात्र चूक होणार नाही. पण तरीसुद्धा जर आपण पाहिलं तर चेंडू गॅदर करण्यामध्ये जरूर उशीर झाला, परंतु पुन्हा एकदा 2 धावा जोडण्यामध्ये यश मिळालंय. एकंदर धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 57 या अंकावरती. 57 रन ऑन दी बोर्ड. धावसंख्या आपल्याला फलकावरती पाहायला मिळते. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र बॅटची कडा आणि चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावण्यापूर्वीच जर आपण पाहिलं तर धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होईल. जर आपण पाहिलं तर एक टाळ्यांचा आवाज, कारण की फलंदाज अरुण बॅक टू दी डगआउट आपण पाहतोय. 13 चेंडूमध्ये 33 धावांची खेळी त्यांनी केलेली आहे. क्या बात आहे. लाजवाब खेळी सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला हे पाहायला मिळते. नवीन फलंदाज विठोबा फलंदाजी करता आलेले आहेत. आतापर्यंत चेंडूंचा खेळ झाला आहे तो 4. या इनिंगचे अखेरचे 2 चेंडू हाताळण्याकरता आता मात्र गोलंदाज हरीश सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी कोपर आणि देवरुंग दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेकीच्या कक्षामध्ये येऊन आपण आसनस्थ व्हायचंय. यावेळेस मात्र बॅटला स्पर्श करत चेंडू मात्र निघून गेलाय. अगदीच यष्टीरक्षकाला चेंडूने मात्र गुंगारा दिलाय आणि 1 धाव जरूर जोडली गेलेली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 58 या अंकावरती. 58 रन्स ऑन दी बोर्ड. 58 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. अखेरचा अंतिम चेंडू या इनिंगचा इथून मात्र हाताळला जाईल गोलंदाज हरीशच्या माध्यमातून. यावेळेस मात्र कव्हरच्या क्षेत्रात चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय आणि इथून मात्र 2 धावा जोडल्या जात आहेत. 3ऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न होईल का, पण मात्र नाही. एकंदर 2 धावा जोडल्या जातील आणि या 2 धावांच्या मदतीने 60 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. आणि जिंकण्याकरता पहिल्याच सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर भलं मोठं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. ते 61 धावांचं. 61 रन्स ऑन दी बोर्ड. कोपर संघाचे संघनायक आणि देवरुंग संघाचे संघनायक नाणेफेकी करण्याकरता आपण त्वरित यायचं नाणेफेकीच्या कक्षामध्ये.
तर अगदीच आपण पाहतोय एका इनिंगच्या अखेरनंतर धावसंख्या आहे फलकावरती 60 धावा आणि 61 धावांचं लक्ष्य इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी जर आपण विचार केला चार षटकामध्ये 61 धावा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 61 धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे कारण की सोनाळी संघ होम ग्राउंडवरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय तो प्लस पॉइंट दुसऱ्या इनिंगला इथून मात्र खेळायला जेव्हा सुरुवात होईल आपल्या समवेत जोडले जातील. मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. तत्पूर्वी आपण नाणेफेकीकडे वळणार आहोत. देवरुंग आणि कोपर दोन्ही टीमचे कॅप्टन. नाणेफेकी करता आपण त्वरित यायचं आहे. संतोषजी म्हात्रे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. नाणेफेकीचा कक्ष आपण पाहतोय आर के बिल्डर्स. देवरुंग आणि कोपर या दोन संघादरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. काटा असा कॉल आहे कोपर संघाचा आणि छापा आलेला आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण मुख्य मंचावरती आसनस्थ व्हायचंय. तर नाणेफेक जिंकलेली आहे देवरुंग संघाने. नाणेफेक जिंकून काय निर्णय असेल? बॅटिंग असेल आमची. सकाळचं सत्र आहे, फलंदाजी करण्याचा मानस आहे. किती धावा करण्याचा आपला प्रयत्न असेल? अबाव 60 पर्यंत आमचा टार्गेट असेल. ही स्पर्धेचं जर आयोजन नियोजन पाहिलं कसं वाटतंय या मैदानावरती आल्यावर आणि आता तुम्ही प्रत्यक्षात खेळणार आहात? एकदम फंटॅस्टिक वाटतो. ही पहिलीच आमची टुर्नामेंट आहे आणि आयोजन एकदम व्यवस्थित आहे. धन्यवाद. तर मी बोलतोय श्री वेताळ कोपर संघाच्या संघनायकाकडे. अगदीच जर आपण पाहिलं चांगला खेळ नेहमीच आपल्या माध्यमातून पाहायला मिळतोय. नाणेफेक आपण हरलेले आहात आणि प्रथम आता गोलंदाजी करायची आपल्याला. तर कोणते असे गोलंदाज आहेत की समोरच्या संघाला कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न करतील? राजा आहे, अनिल आहे, रमेश म्हात्रे आहेत आणि हे मनोहर मडवी. जर आपण पाहिलं तर निश्चितच वेताळ कोपर संघ चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना एक चांगला सामना पाहायला मिळेल. हो जरूर, नक्कीच. आणि पुन्हा एकदा तोच फॉर्म संदीप पाटील यांचा पाहायला मिळेल. हो हो जरूर. थँक्यू. शुभेच्छा असतील. वळूया समालोचन कक्षाकडे आणि सज्ज होत आहेत मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे. तत्पूर्वी देवरुंग आणि कोपर या दोन संघादरम्यान नाणेफेक झाली आणि देवरुंग संघाने प्रथम नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इट्स ऑल टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच रोहन पाटील. वली आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी पहिली इनिंग आपण पाहिली 61 धावांचं लक्ष उभं केलंय आपल्या होम ग्राउंडवर खेळत असताना आई गावदेवी सोनाले टीमने दिव्येश 11 पायर टीम समोर. तर या धावांचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे केला जाईल. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विवेक विथ जयेश. तर फ्रंट लाईन षटक चेंडू अरुणच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गेम ऑन. खेळाला सुरुवात. षटकातील पहिला बॉल
पहिलाच बॉल विकेट, मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न झाला होता, बॅटच्या हातील कडा लागली आहे, शॉट फाईन लेगला चेंडू अडवला जातोय, सिंगल कंप्लीट. पहिल्या बॉलवर पहिली सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. अकाउंट ओपन झाले त्या ठिकाणी विभक्तच्या सोबतच दिव्यश 11 पाये टीमचा देखील 61 धावा ठोकायच्या आहेत विजयासाठी. सुरुवात खूप महत्त्वाची आहे, नक्कीच सुरुवात तुम्हाला चांगली करून द्यावी लागेल आपल्या टीमसाठी आणि मग येणाऱ्या फलंदाजांसाठी देखील ते उर्वरित काम जे आहे ते सोपं जाईल. सुरुवात चांगली तर शेवट चांगला, नक्कीच असं म्हटलं जातं आहे. मात्र क्रिकेट पूर्णपणे अनिश्चितीचा खेळ आहे. षटकातील पुढचा बॉल अरुण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर हायवे एंडकडनं वळतोय. या बलेचा बॉल ऑन साईडला उडवलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक झेल खाली, अप्रतिम झेल, पहिल्या गडी फेल, फलंदाज बाद. अतिशय सुरेख झेल सीमारेषेलगत आपल्याला पाहायला मिळते. पहिला विकेटचा पतंग, वैयक्तिक पहिला बॉल फेस केला होता जयेशने आणि पहिल्याच बॉलवर विकेट, मोठ्या फटक्यासाठी प्रयत्न केला होता, परंतु या फटक्याचा विचार केला तर तेवढी ताकद झोकता आली नाहीये जयेशला. परिणाम स्वरूप पहिला बॉल खेळत असताना मात्र परतावं लागलंय. नवीन फलंदाज हरेश मैदानाच्या आतमध्ये इन ॲट 3 नंबर, तिसऱ्या क्रमांकावरती आपण हरेशला पाहतोय. नक्कीच अरुणचा विचार केला तर सातत्याने भरपूर इम्प्रेस करत आला अरुण. 40+ फॉर्मॅटमध्ये गावदेवी सोनाली टीमसाठी, मग ती फलंदाजी असेल, गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल. या वेळेस फटका चांगला आहे, गॅप शोधले, चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचल्याच जरूर, फक्त आणि फक्त एकच धाव. षटकातील पुढचा बॉल अरुण. या वेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. प्ले अँड मिस, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये, चेंडू पुन्हा एकदा निर्धाव जातोय. अतिशय चांगली सुरुवात अरुण गोलंदाज आपल्या टीमला करून देतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस स्क्वेअर लेगमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, गॅप शोधले, चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय, आउटफील्ड भरपूर फास्ट आहे, चेंडू थांबत नाहीये, निघून गेलाय सीमारेषा पार, 4 धावा, चौकार. नक्कीच ज्या फटक्यासाठी प्रयास केला जात होता पहिल्या बॉलपासून, तो फटका मात्र आता आलाय. मिळाल्या 4 धावा, पहिला चौकार टीम पायाच्या खाद्यामध्ये. अरुण पुन्हा एकदा. यावेळेस देखील बॅट आणि बॉलमध्ये हवं तसं संपर्क नाही आहे. डीप मिड विकेटला आपण केकेला पाहतोय. कैलास मडवी चेंडू उचलतोय, फेकी करतोय, त्या दरम्यान सिंगल कंप्लीट. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती, 1 गडी बाद, धावा धावफलकर आहेत 7 धावा. 61 धावांचे लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना मात्र हवी ती सुरुवात टीम पायाच्या बाजूने झाली नाहीये, कारण आवश्यक धावगती देखील प्राप्त झाली नाहीये. फक्त आणि फक्त 7 धावा धावफलकावर आहेत. आता मात्र दुसऱ्या षटकापासून टीम पायाला आपला गिअर चेंज करावा लागेल. विकेट, मोठ्या फटक्यांसाठी जावं लागेल. हवाई मार्गाचा वापर करणं खूप गरजेचं आहे, कारण प्रत्येक ओव्हरचा विचार केला तर 18ची सरासरी आहे. अर्थातच 18 बॉलचा खेळ देखील बाकी आहे आणि 54 धावा काढायच्या आहेत. पॉवर प्लेचं षटक संपलं आणि त्यानंतर क्षेत्ररक्षण जे आहे ते विखुरलेलं, फैलावलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक हे तुम्हाला डीपमध्ये पाहायला मिळतील. चला वेळ थोडा कमी खर्च करा टीम सोनाले.
यस, वेले संदर्भात पहिली वॉर्निंग या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून टीम सोनालेसाठी देण्यात आली आहे. पहिली वॉर्निंग जरूर झाली, पॅनलाइज होऊ शकतो, यासाठी देखील तुम्ही काळजी घेतली पाहिजे. नक्कीच वेल थोडा कमी खर्च करा. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवर इंद्रपाल आलाय. पाहूया इंद्रपाल कशा प्रकारे गोलंदाजी करेल. दुसरं षटक आणि षटकातील पहिला बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. फटका भरपूर चांगला आहे. मिडल ऑफ द पार्क, चेंडू आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. विवेकच्या बॅटमधून निघणारा षटकार आपण पाहतोय. एक चौकार देखील आपण विवेकच्या बॅटमधून पाहिला होता. या वेळेचा बॉल स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन, व्हेरिएशन पाहायला मिळालं. चेंडू निर्धाव जातोय. विवेककडून भरपूर अपेक्षा असतील टीम पाहायला, कारण विवेककडे ती क्षमता आहे. मोठे फटके खेळू शकतोय. सातत्याने चांगलं क्रिकेट आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी खेळत आलाय. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस आडव्या बॅटने चेंडू खेळून काढलाय. चेंडू कार्पेटच्या साने डीपला जातोय. काऊ कॉर्नर रिझनमध्ये थोडं मिसफिल्ड आपल्याला पाहायला मिळते. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होतात. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. 15 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 61 धावांचं लक्ष आणि त्या धावांचा पाठलाग करत असताना आतापर्यंत 15 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस ऑन साइडला फटका जरूर हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतायत. कॅच ड्रॉप झाली आहे. त्या ठिकाणी जीवनदान मिळालंय विवेकला, मात्र त्या दरम्यान चुकीची कॉलिंग, चुकीचं तालमेल, रनआउटची विकेट. फलंदाज बाद विवेक. इंद्रपाल पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या वेळेस अपील जरूर झाली होती, मात्र पंच संमत नाही आहेत. बॅट कट होता. 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये सोनाली टीमवर काही फरक पडणार नाही आहे. तुम्हाला बिग हिटसाठी जावं लागेल. मोठ्या फटक्यांमध्ये डील करणं खूप गरजेचं आहे, कारण लक्ष जे आहे ते 61 धावांचं आहे. या वेळेस यस, अजून एक चांगला बॉल, मोठी विकेट. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. यष्टीचीत झाले त्या ठिकाणी. फलंदाज उमेश बॅक टू द डगआउट.
43 धावा विजयासाठी आवश्यक आहेत देवेश 11 पाये टीमला. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर संतोष येतोय. यस वेल भरपूर खर्च केला जातोय. तुम्हाला पहिली वॉर्निंग देखील पंचांच्या माध्यमातून दिली गेली आहे, हे देखील लक्षात असू द्या. हरेश आणि योगेश या दोन खेळाडूंवर मात्र आता भरपूर जबाबदारी आहे. चला मॅचला सुरुवात करा. बारा चेंडू 43 धावा. बॉलिंग ट्रॅकवर संतोष. षटकातील पहिला बॉल. या पहिलेचा बॉल पॉइंट रिझन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. चेंडू अडवला गेलाय, फेकी होते, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होतात. 20 धावा धावफलकावर झाल्या आहेत. भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाच्या माध्यमातून चाचणी स्पर्धा 2024-25 आपण या ठिकाणी पाहतोय. सलग आज स्पर्धेचा हा तिसरा दिवस. त्या दरम्यान फुलटॉस बॉल आणि फुल टोल वसूल केलाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. अतिशय सुरेख फटका. नक्की या फटक्यांची तुम्हाला आवश्यकता आहे. 6 धावफलक पुढे सरकलाय. 26 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नेक्स्ट मॅच, पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल श्री वेताल कोपर विपक्ष जय हिंद देवरुंग या दोन टीममध्ये. जय हिंद देवरुंग टीमचा विचार केला तर एक नौका संघ तुम्हाला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळेल. आणि त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होतंय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाची यव्वन जोडी, अर्थातच गणेश दादा ठाकरे सोबतच प्रमोद दादा भोईर. वेलकम वेलकम वेलकम. या स्पर्धेमागे अफाट मेहनत, अफाट कष्ट नक्कीच त्यांचे देखील आहेत. भरपूर मेहनत. वेलकम प्रमोद दादा. वेलेसा बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूर राहिले, मात्र जोपर्यंत बॅकअप होईल त्या दरम्यान 3 धावा कंप्लीट झाल्यात. ओव्हर थ्रो झालाय. यस, 34चा देखील प्रयत्न आणि 34 धाव देखील कंप्लीट होते. फलंदाजी जरूर भरपूर केली आहे सोनाली टीमने, मात्र क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर चुका पाहायला मिळत आहेत. हा कुठेतरी सरावाचा अभाव असावा. 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 7 बॉलवर 31 धावांची आवश्यकता आहे, कारण आतापर्यंत 30 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात देवेश 11 पाये टीमच्या माध्यमातून. संतोष. षटकातील शेवटचा बॉल. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतील कडा लागली आहे. फायनल एक रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांची समाप्ती 32 धावा धावफलकावर आहेत आणि आता मात्र शेवटचा अंतिम षटक 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. पाहूया शेवटचं षटक फेकण्यासाठी कोणता गोलंदाज येतोय. 6 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता आहे. चला थोडा करा.
सोनाले टीम आपल्या होम ग्राउंडवर खेळत असताना मात्र भरपूर उशीर केला जातोय. प्लीज, भरपूर मोठा शेड्यूल आहे आज आणि तो आपल्याला कव्हर करायचा आहे. सो वेळेसंदर्भात आम्हाला सहकार्य करा. 6 चेंडू आणि विजयासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. यानंतर कोपर टीमचे कॅप्टन त्याचबरोबर टीम देवरुंगचे कॅप्टन आपण सज्ज राहा. या 6 बॉल नंतर त्वरितच पुढचा सामना या ठिकाणी खेळवला जाईल. प्रिन्स मूवीज यांची देखील प्रशंसा करावी लागेल. ज्या प्रकारे थेट प्रेक्षेपण तुमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. भरपूर चांगलं टेलिकास्ट. ऑपरेटर संजय गुलबी, भावेश बार्शी, बिलाल कॅमेरामॅन यांची देखील महत्त्वाची भूमिका. नक्कीच तुम्ही हे दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहू शकता. वळूया मॅचच्या दिशेने. 6 चेंडू 29 धावा. षटकातील पहिला बॉल. सकाराम. यावेळेस हा बॉल कार्पेटच्या साने जातोय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. के चेंडू उचलतोय. त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आवश्यकता होती का हा प्रश्न जरूर विचारला जाईल. रनआउटची विकेट. फलंदाज बाद. नवीन फलंदाज किशोर मैदानाच्या आतमध्ये आलाय. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 28 धावा विजयासाठी काढायच्या आहेत. सकाराम बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बॉलर्स देखील हवं तसं संपर्क नाही आहे. मिस टाइम फटका. चेंडू थोडा वेळ हवेत होता. पुन्हा एकदा ते चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. अजून एक रनआउटची विकेट. फलंदाज बाद. तर तू चल मी देखील आलोच ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. कारण विवेक जो सलामीर होता, विवेक वगळता कोणताही खेळाडू तग धरून उभा राहिला नाहीये. बारी बारी सबकी बारी. षटकातील पुढचा बॉल. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. चेंडू मात्र निर्धाव जातोय. यस, लेट पण थेट डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचतोय. बॅट कट होतं आणि आता मात्र मैदान सोडावं लागेल फलंदाजाला. अजून एक गडी बाद.
नक्कीच तू चल मी देखील आलोच ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. वारंवार रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. सर्वांना बॅटिंग द्यायची असं ठरवलं की काय देवेश 11 पाये टीमने. नवीन फलंदाज जितेन. फक्त आणि फक्त शेवटचा बॉल बाकी आहे. यस शेवटचा बॉल आणि त्यानंतर टीम कोपरचे कॅप्टन आपण आपला संघ घेऊन त्वरितच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आहे. तर अशा प्रकारे नक्कीच हा बॉल जो आहे पुन्हा टाकावा लागेल. वाईट बॉल. नेक्स्ट मॅच पुढच्या मॅचच्या माध्यमातून तुम्हाला एक नवीन संघ या ठिकाणी खेळताना दिसून येईल. जय हिंद देवरुंग. तर अशा प्रकारे आई गावदेवी सोनाले हा संघ या ठिकाणी विजयी होतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक देवेश 11 पाये. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट दॅट ज्याने ठोकले आपल्या टीमसाठी 33 धावा. एक षटक देखील फेकलं होतं ज्या षटकामध्ये एक विकेट देखील प्राप्त केली. नाव आहे अरुण. अरुण इज द मॅन ऑफ द मॅच. चला अरुण आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. तर टीम कोपरचे कॅप्टन चला अरुण आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय पोलीस पाटील श्रीराम दादा पाटील आपणास विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण मॅन